Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. प्रफुल्ल पटेलांनंतर भुजबळही म्हटले की शरद पवार एनडीएत जाण्यासाठी तयार होते. यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते, ते तयार होते तर मग गेलेच असते ना. ते कधीच तयार नव्हते, हाच या सगळ्या मंडळींचा प्रश्न होता. आणि पवारसाहेबांनी ती विचारसरणी स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे आमचा पक्ष फुटला. पण पवारसाहेबांनी काही किंमत झाली तरी विचारसरणी बदलायची नाही ही भूमिका घेतलेली होती. अमित शहानी टीका केली, नकली काँग्रेस, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली आता काँग्रेस आहे, त्यामुळे कसं पाहतो? एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला एकाला नकली म्हणायचं. ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनीच त्यात कोण नकली आणि कोण असली. खरं भारतीय जनतेला ठरवू दे, महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आणि कोण नकली आहे. महाराष्ट्रातील जनतेने याचा निकाल घेतलेला आहे. तो मताच्या पेटीत आपल्या सर्वांच्या समोर येईल.